विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नागेश करसगी ऑर्किड स्कूलमध्ये शाहीन शेख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ओळखलात ना मला? बरोबर, तुम्ही मला ओळखलात हे मला माहिती आहे. छान, मी तुमची मराठीची शिक्षिका, हो की नाही? कसे आहात मुलांनो तुम्ही सगळेजण? घरी आहात ना? आणि काळजी घेत आहात ना तुम्ही स्वतःची? छान, अशाच प्रकारे स्वतःची काळजी घ्यायची आहे बरं का. आणि मला माहीत आहे तुम्ही अभ्यास तर करतच असाल, हो की नाही? त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून एक मोठी शब्बासकी बरं का मुलांनो. छान मुलांनो, आता मला सांगा, आपण मागील पाठामध्ये काय शिकलो होतं बरं? काय आठवतंय का तुम्हाला? आपलं काय चालू आहे बरं? सांगा बघू जरा. बरोबर, हुशार म्हणजे तुम्ही रोज अभ्यास करत आहात घरामध्ये बसून. छान, आपलं मागील पाठामध्ये आपली सिम्बॉल ऑफ दुसरी वेलांटी, बाराखडीमधलं दुसरी वेलांटी हे चालू होतं, हो की नाही? आणि त्यामधले काही शब्द आणि ते कशा प्रकारे तयार करायचं हे आपण बघितलेलं होतं. आठवतंय ना? छान, आता आपण त्याच बाराखडीचं दुसरी वेलांटीचं आता वाचन करूया. त्यापूर्वी तुम्हाला मी काही विचारणार आहे बरं का, प्रश्न. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत बरं का. मी तुम्हाला तर काहीतरी कृती करून दाखवते आणि ते चिन्ह कशाचं आहे मला सांगायचं आहे बरं का. सांगा बघू, हे काय आहे? काय आहे? बरोबर ओळखलात तुम्ही, काना. अगदी बरोबर. बरोबर, काय आहे हे? काना. छान, आता मला सांगा बरं का, हे काय आहे? आठवतंय का काय, का विसरलात? बघा पुन्हा करते मी. बरोबर, काय आहे? पहिली वेलांटी. बरोबर, आणि हे दुसरी वेलांटी. छान, खूप छान. म्हणजे तुमच्या सर्व लक्षात आहे बाराखडीमधल्या आपलं दोन भाग झालेले आहेत. कोणकोणते? काना आणि पहिली वेलांटी. आणि दुसऱ्या वेलांटीचा सुद्धा आपण थोडाफार भाग बघितलेला आहे. आज आपण पुन्हा एकदा आपल्या त्या दुसरी वेलांटीचं सुरुवातीपासून वाचन करूया. ठीक आहे? तुम्ही आहात ना मग तयार? आवाज येत नाही माझ्यापर्यंत? आहात ना? छान, चला हा मुलांनो, आता आपण काय करूया, आपल्याला दुसऱ्या वेलांटीचं वाचन करूया. तयार आहात ना तुम्ही? आता मला सांगा, तुमच्या समोर दिसत आहे की नाही हे काय आहेत सर्व आपले? बरोबर, हे दुसरी वेलांटीचे काय आहेत? अक्षरे आहेत. छान, मला तुम्हाला हे माहीत झालेलं आहे, आता तुमच्या परफेक्ट लक्षात झालेलं आहे की हे दुसरी वेलांटीचे अक्षर आहेत. दुसरी वेलांटी म्हणजे कोणता सिम्बॉल बरं? सांगा बघू मला, कोणतं चिन्ह असेल इथे? दुसरी वेलांटी म्हणजे कोणतं चिन्ह आहे? बरोबर, हे आहे दुसरी वेलांटीचं चिन्ह. छान, बघा तुम्हाला इथं मी दाखवते वाटलंच तर, है की नाही? ही आहे दुसरी वेलांटी. आणि पहिली वेलांटी कशी आहे तर? ही आहे पहिली वेलांटी. बरोबर ना? छान, बघा ही आहे पहिली वेलांटी आणि ही आहे दुसरी वेलांटी. मग आता आपलं सध्याला आपण कशाचं वाचन करणार आहोत तर? दुसरी वेलांटीचा. चला, तयार आहात तुम्ही सगळेजण? चालू करायचं आता आपण. 1 2 3 स्टार्ट. चला मग वाचा बघू, पहिलं कोणतं अक्षर आहे? सांगा बघू, पहिले कोणते अक्षर आहे ते? बरोबर, क ला दुसरी वेलांटी की. क ला दुसरी वेलांटी की. छान, त्याच्यानंतर काय आहे? जर कुणाला वाचता येत नसेल, कोणी विसरलं असेल तर आता मी वाचन घेतच आहे, तर माझ्या मागे तुम्ही काय करायचं आहे? वाचन करायचं आहे. आणि ज्यांना येत आहे त्यांनी पटपट पटपट व्यवस्थित न चुकता वाचलं तरी सुद्धा चालेल. चला, आता पुन्हा एकदा बघा, क ला दुसरी वेलांटी की. क ला दुसरी वेलांटी की. त्याच्या पुढं काय आहे? ख ला दुसरी वेलांटी की. ख ला
दुसरी वेलांटी की. ग ला दुसरी वेलांटी गी. ग ला दुसरी वेलांटी गी. घ ला दुसरी वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. तर खाली च ला दुसरी वेलांटी ची. च ला दुसरी वेलांटी ची. छ ला दुसरी वेलांटी छी. छ ला दुसरी वेलांटी छी. ज ला दुसरी वेलांटी जी. ज ला दुसरी वेलांटी जी. झ ला दुसरी वेलांटी झी. झ ला दुसरी वेलांटी झी. ट ला दुसरी वेलांटी टी. ट ला दुसरी वेलांटी टी. ठ ला दुसरी वेलांटी ठी. ठ ला दुसरी वेलांटी ठी. ड ला दुसरी वेलांटी डी. बघा कोणते ड. हां हे आहे ना बरोबर. ड ला दुसरी वेलांटी डी. त्याच्या पुढचं कोणतं आहे बरं सांगा जरा. सांगा सांगा कोणतं आहे त्याच्या पुढचं. बरोबर ढ. ढ ड ढगाचा. ढ ला दुसरी वेलांटी ढी. न ला दुसरी वेलांटी नी. त ला दुसरी वेलांटी ती. थ ला दुसरी वेलांटी थी. द ला दुसरी वेलांटी दी. ध ला दुसरी वेलांटी धी. न ला दुसरी वेलांटी नी. प ला दुसरी वेलांटी पी. प ला दुसरी वेलांटी पी. फ ला दुसरी वेलांटी फी. फ ला दुसरी वेलांटी फी. ब ला दुसरी वेलांटी बी. ब ला दुसरी वेलांटी बी. भ ला दुसरी वेलांटी भी. भ ला दुसरी वेलांटी भी. म. म ला दुसरी वेलांटी काय बरं. बरोबर मी. म ला दुसरी वेलांटी मी. य. य ला दुसरी वेलांटी ई. य ला दुसरी वेलांटी ई. र. र ला दुसरी वेलांटी री. र ला दुसरी वेलांटी री. ल. ल ला दुसरी वेलांटी ली. ल ला दुसरी वेलांटी ली. व. व ला दुसरी वेलांटी वी. व ला दुसरी वेलांटी वी. श. श ला दुसरी वेलांटी शी. श. श ला दुसरी वेलांटी शी. पुढचं कोणतं आहे. श क्ष क्षत्रियाचा. हो की नाही. मग त्या श ला दुसरी वेलांटी शी. श ला दुसरी वेलांटी शी. स ला दुसरी वेलांटी सी. स ला दुसरी वेलांटी सी. पुढं कोणतं आहे. ह. ह ह हत्तीचा. मग ह ला दुसरी वेलांटी ही. ह ला दुसरी वेलांटी हा बरोबर ही. हा तुम्ही सांगायचे बरं का मला. हे काय आहे बरं. कोणते अक्षर आहे. बरोबर ळ. हा ळ आहे की नाही. मग ळ ला दुसरी वेलांटी बरोबर ली. ळ ला दुसरी वेलांटी ली. श्य. श्य ला दुसरी वेलांटी शी. श्य ला दुसरी वेलांटी शी. न्य. न्य ला दुसरी वेलांटी नी. न्य ला दुसरी वेलांटी नी. त्र. त्र ला दुसरी वेलांटी त्री.
त्रला दुसरी वेलांटी त्री. छान. आता हे झाले आहे आपलं दुसरी वेलांटीवर आधारित अक्षरांचे वाचन, हो की नाही. आता आपण मागील पाठामध्ये हे शब्द कसे तयार करायचे हे पण बघितलेले आहोत आणि त्यावर आधारित शब्दांचे आपण काय केलेले आहे, वाचन सुद्धा केलेले आहे. आठवतंय ना. छान. आता आपण पुन्हा एक आणि वाक्य सुद्धा बघितलेली आहेत, हो की नाही. आता आपण पुन्हा एकदा या वाक्यांचं वाचन करूया बरं का. तुम्ही करणार का वाक्य वाचन? करा बरं जरा. सांगा बघू मग पहिलं वाक्य कोणतं आहे, काय लिहिलं आहे बरं मी, सांगा जरा. हा, त ला काना ता, ज ला दुसरी वेलांटी जी, ता जी. त ला काना ता, ज ला दुसरी वेलांटी जी, ता जी. आणि हे काय आहे मग, भ. भ ला काना भा, ज ला दुसरी वेलांटी जी, भा जी. पण अशा प्रकारे वाचन करायचं आहे का, नाही की नाही. तुम्हाला सांगितलं होतं मी, जर त ला जर काना असेल तर त्याचा उच्चार काय होतो, ता. आणि जर ज ला दुसरी वेलांटी आहे तर त्याचा उच्चार काय होतो, जी, हो की नाही. मग जोडून कसं वाचायचं, पूर्ण वाचा बघू जरा तुम्ही, प्रयत्न करा. छान. आता माझ्या मागे वाचा. ताजी ताजी भाजी, ताजी ताजी भाजी. आजी आली. दुसरं वाक्य वाचा बघू तुम्ही. हा, आजी आली. वाटीत पाणी, वाटीत पाणी. खिडकीत चिमणी, खिडकीत चिमणी. वाचन करत आहात ना. जर तुम्हाला वाचता येत असेल तर खूपच छान. जर जमत नसेल तर काही सुद्धा घाबरायचं नाही. मी वाचन घेत आहे ना, त्याच्या मागे तुम्ही सुद्धा वाचायचं आहे. आता पुढचं, मीनाला नाही धीर, मीनाला नाही धीर. चटणी भाकरी खा. पुढचं वाक्य काय आहे, चटणी भाकरी खा. नंतर वाचा बघू तुम्ही जरा, प्रयत्न करा. काय बरं हे वाक्य, काय आहे, राणी खाली बघ. बरोबर, राणी खाली बघ. आणि शेवटचं वाक्य कोणतं आहे, हा, सीता पायरी चढ, सीता पायरी चढ. बरोबर. सगळे वाक्य आहेत मुलांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छोटी छोटी वाक्य आणि शब्द तयार करायचे आहेत म्हणून. मग तुम्ही केला आहात ना तयार, छान. आणि त्याचे वाचन पण करत आहात ना, खूप छान. शाबास बरं का मुलांनो. आता पुढचं, चला आता आपण काय करायचं आहे माहितीये का, या चित्रावरून आपण काही वाक्य काही शब्द तयार केलेले आहेत. ठीक आहे, दिसते ना सगळ्यांना हे चित्र. सांगा बघू मग या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला. हा, रेल्वे, आगगाडी म्हणजेच ट्रेन, हो की नाही. आगगाडी आहे आणि काही मुलं त्या आगगाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथं खिडकीमध्ये एक काकू किंवा मावशी म्हणा तुम्ही, त्या खिडकीतून बाहेर बघत आहेत. आणि इथं ओझे वाहणारा म्हणजे किंवा हमाल त्याला म्हणतात, तो दिसत आहे, हो की नाही. छान. चला आता आपण ह्याचं वाचन करायचं का तुम्ही वाचणार, तुम्हाला येत असेल तर तुम्ही वाचू शकता, प्रयत्न करू शकता तुम्ही वाचण्याचा. बघा बरं जरा वाचता येते का. मी तर वाचन घेणारच आहे तुमचं, पण तुम्हाला पण वाचन करता येत आहे का बघा जरा.
हा, छान. चला आता मी वाचन घेते बरं का. माझ्या मागं व्यवस्थित वाचन करायचं आहे तुम्ही. छान, माझी छान मुलं आहात ना तुम्ही. आता वाचन करूया आपण. आग गाडी आली, आग गाडी आली. दोनदा आहे बघा वाक्य हेच. आग गाडी आली, आग गाडी आली. दिसते ना सगळ्यांना? हा, आग गाडी आली, आग गाडी आली. म्हणा बघू माझ्या माग. आग गाडी आली, आग गाडी आली. गाडीत चढायला तयार रहा. बघा, ज्यावेळेस ट्रेन येते किंवा आगगाडी त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आल्यावर तुम्ही गाडीत चढता ना आई बाबांसोबत. हा, गाडीत चढायला तयार रहा. बघा, गाडीत चढायला तयार रहा. गाडी गाढी बघा उभी राहिली. गाढी बघा उभी राहिली. गीता नीता गाडीत चढा. गीता नीता गाडीत चढा. मीना वीणा गाडीत चढा. शशी रवी पटकन चढा. आई मावशी लवकर चढा. बाकावर बसा. सामान नीट लावा. सगळी सगळी गाडीत बसली. आता गाडी चालली गावाला. झुक 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 झुक. केला तुम्ही वाचन? बघा, पुन्हा एकदा मी व्यवस्थित वाचन करते. तुम्ही मला सुरुवातीस सांगा मुलांनो, या पूर्ण वाक्यामध्ये शब्दामध्ये तुम्हाला कोणकोणते सिंबल किंवा चिन्ह दिसत आहेत आपले? आपण काना बघितलं होतं, तुम्हाला काना दिसत आहे याच्यामध्ये? हे काना हो की नाही? ही दुसरी वेलांटी बरोबर, आणि ही पहिली वेलांटीचं सिंबल हो की नाही? दिसत आहे ना तुम्हाला? म्हणजे मी हे वाक्य तुमच्यासाठी फक्त काना, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीवर आधारित घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला छान प्रकारे मराठी वाचन करता येईल. पुन्हा एकदा वाचता का माझ्या मागे? चला वाचा. आगगाडी आली, आगगाडी आली. गाडीत चढायला तयार रहा. गाडीत बघा उभी राहिली. गाडी बघा उभी राहिली. गीता नीता गाडीत चढा. गीता नीता गाडीत चढा. मीना वीणा गाडीत चढा. पुढचं वाक्य काय आहे? मीना वीणा गाडीत चढा. शशी रवी पटकन चढा. शशी रवी पटकन चढा. आई मावशी लवकर चढा. बाकावर बसा. सामान नीट लावा.
सगळी गाडीत बसली, आता गाडी चालली गावाला. आता गाडी चालली गावाला. झुक 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 झुक. छान. बघा तुम्ही व्यवस्थित वाचन करत आहात ना, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आता मराठी वाचन करता येत आहे मुलांना, हो की नाही. आता वाचन घेतलेलं आहोत, वाक्य पण बघितलेले आहेत, शब्द पण बघितलेले आहेत. आणि मग आता काय बघणार आहोत बरं आपण, तर या दुसरी वेलांटीवर आधारित काही गमती जमतीशीर प्रश्न सुद्धा बघूयात आपण. मग तयार आहात ना तुम्ही उत्तर देण्यासाठी? मला तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघायचं आहे बरं का मुलांना, आणि मला उत्तर द्यायची आहेत. हो देणार ना मग मला उत्तर? छान. बघा काय आहे प्रश्न आपला. रिकाम्या जागी दुसरी वेलांटी, बघा हे दुसरी वेलांटीचं काय आहे चिन्ह, असणारे योग्य अक्षर लिहा. बघा रिकाम्या जागी दुसरी वेलांटी असणारे योग्य अक्षर लिहा. आता हे काय आहे, तर हे आपले अक्षर आहेत जे क ते न्य पर्यंत आपण बघितलेले होते ना. हा मग मी काय केलेलं आहे, एक फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा. हा इथं फिलिंग द ब्लँक्स सोडलेलं आहे, म्हणजे रिकामी जागा सोडलेली आहे, दिसते तुम्हाला. तुम्हाला ती भरायची आहे. मग कशी भरायची बरं, सांगा जरा मला बरं. खे आहे, ख ला दुसरी वेलांटी खी, बरोबर. आणि इथं रिकामी जागा आहे. मग आहे ग घ, घ ला दुसरी वेलांटी घी. मग सांगा बघू मला या दोन्ही अक्षरांच्या मध्ये कोणते अक्षर येणार आहे बरं. बघा जरा विचार करा. आपले व्यंजन सगळ्यांना आठवत आहेत का? हा ख ला दुसरी वेलांटी खी. मग काय येणार, बरोबर आहे ग ला दुसरी वेलांटी गी, बरोबर. छान उत्तर देत आहात. छान. आता पुढचं बघा बरं, तुम्हाला जमतंय का बघा बरं जरा. काय वाचन करा बरं. ते शब्द कोणता आहे, ते अक्षर कोणते आहे, आणि मधी कोणते अक्षर येणार आहे, सांगा बघू जरा. हा बरोबर. ट ला दुसरी वेलांटी टी, हो की नाही. ट ला दुसरी वेलांटी ठी टी. नंतर काय येणार इथं, ठ ठ ठस्याचा. मग ठ ला दुसरी वेलांटी टी टी ठी डी. छान. आता पुढचं बघा. च ला दुसरी वेलांटी ची. मग इथं काय येणार बघा बरं, आणि इथं आहे ज ला दुसरी वेलांटी जी. मग या दोन्ही अक्षरांच्या मध्ये कोणते अक्षर आहे बरं, सांगा बघू. हा छ, छ छ छत्रीचा, बरोबर. छ, बरोबर आहे ना. छान. आता पुढचं बघा बरं जरा. ध, हा ध ला दुसरी वेलांटी धी. मग पुन्हा रिकामी जागा आहे. मग प ला दुसरी वेलांटी पी. मग ध आणि प, सॉरी धी आणि पी च्या मध्ये कोणते अक्षर येईल, सांगा जरा. छान. हुशार झालात बरं का मुलांना तुम्ही. किती लवकर लवकर उत्तर देत आहात. ध नी पी, बरोबर आहे ना. बघा ध नी पी. आता पुढचं सांगा बघू मला. सी सी ही, बरोबर. सी ही ली. छान. मुलांना तुमच्या सगळ्यांना छान प्रकारे सगळे व्यंजन स्वर व्यवस्थित पाठ झाले त्याचा अर्थ, आणि हे दुसऱ्या वेलांटीवरचे आधारित शब्द सुद्धा, सॉरी अक्षर सुद्धा पाठ झालेले आहेत, म्हणजे हो की नाही. तुम्ही छान उत्तर पण देत आहात.
आता हे सांगा बघू मला. ब बी भी बरोबर. मी. आणि हे ई री ली. छान. ई री ली. कळलं ना तुम्हाला कशा प्रकारे आपण एक रिकाम्या जागेला आपण उत्तर देऊन व्यवस्थितपणे पूर्ण केलेलं आहोत मुलांनो. छान बरं का. तुम्हाला शाबासकी माझ्याकडून. अशाच प्रकारे उत्तर द्यायची आहेत. आता पुढचं बघायचं. चला आता काय आहे बरं हे सांगा जरा मला. तर काय आहे प्रश्न. चित्रे पहा आणि कंसातील योग्य शब्द चित्रांखाली लिहा. बघा हे चित्र आहेत की नाही आणि इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. कोणकोणते शब्द आहेत वाचा बरं. कोणकोणते शब्द आहेत. पणती, खिडकी, चिमणी, पाटी, चावी आणि गाडी. छान. मग मला सांगा हे कोणते चित्र आहे बरं. यामध्ये असणारा कोणता शब्द आहे जो मी इथं लिहायचा आहे किंवा तुम्ही पण लिहिणार आहात आणि मी पण लिहित आहे. सांगा बघू जरा मला. हा हे काय आहे. पाटी. तुम्ही स्लेट म्हणता ना त्याला मराठीत काय म्हणतात मुलांनो. पाटी. ठीक आहे. पुढचं हे काय आहे. बरोबर हे आहे गाडी. आता हे कोणता शब्द आहे बरं. बघा पाटी झालं, गाडी झाली. आता कोणता शब्द राहिला आहे यातला आणि त्यामधला कोणतं येणार आहे. हे काय आहे. हे चावी. बरोबर चावी. तर पुढचं हे काय आहे. दिवाळीमध्ये सगळेजण लावतात ना आपल्या घराच्या समोर दारामध्ये किंवा खिडक्यांमध्ये. काय आहे हे. बरोबर हे आहे पणती. हे काय आहे. चिमणी. बघा पणती झाली, चिमणी झाले, मग काय आणि चावी पण झाली. हो की नाही. मग काय आता हे काय राहिलेलं आहे. बरोबर खिडकी. काय आहे हे. खिडकी. समजलं ना मुलांना तुम्हाला. छान. बघा अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे. घरी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हा मग करणार ना तुम्ही घरी अभ्यास. मग काय काय करणार बरं घरी सांगा बघू जरा मला. सांगा बघू जरा काय काय करणार. हा आपले जेवढे आपले 12 खडीचे आपण बघितलेलं आहोत की नाही आज. काय बघितलं आहोत बरं सांगा जरा मला आधी. हा आपण काय बघितलं आज तर आपल्या जी दुसरी वेलांटी आहे ना त्यावर आधारित काही प्रश्न बघितले, त्यावरची आधारित वाक्य बघितलं आणि चित्रावरून सुद्धा दुसरी वेलांटीवर आधारित शब्द आणि वाक्य तयार केली. हो की नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचं खूप छान प्रकारे वाचन केलात. छान. आता तुम्ही काय करायचं आहे मग घरी. आपल्या 12 खडीचं आपल्या स्वर व्यंजनांचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. कानाचे शब्द, वेलांटीचे शब्द, पहिली आणि दुसरी वेलांटी या दोन्ही वेलांटीचे शब्द तुम्ही काय करायचे आहेत घरी छान प्रकारे स्पष्टपणे त्याचे काय करायचे आहे वाचन करायचे आहे. मग करत आहात ना तुम्ही आणि करणार पण आहात ना. छान. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की मराठीची छोटी छोटी गोष्टीची पुस्तके तसेच मराठीचं वर्तमानपत्र हे सुद्धा वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये असणारे अक्षर, स्वर, व्यंजन कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. हो की नाही. आणि काना असणाऱ्या शब्दांचं किंवा अक्षरांचं वाचन करायचं आहे. पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असणाऱ्या अक्षरांचं वाचन करायचं आहे. तुम्ही करत आहात ना. मला वाटते बाबा तुम्ही खूप छान मराठी शिकणार आहात आता. हो की नाही. छान.
चला आता आपण परत पुढच्या तासाला आपल्या बघूया काही वेगळं घेऊन. तोपर्यंत बाय. धन्यवाद.